चल रे राजा चल रे सरजा बिगी बिगी डवला डवला गाव मोठ्यावरच गाण गाव मोठ्यावरच ए गणपा काय झालं का नाही ट्रॅक्टरला तेल पाणी देऊन? हा ये दादा ये बस बस चल बस बस. बरं गणपा मी काय म्हणतो, रानाची मशागत करून आता आपलं बेन कधी दाबून घ्यायचं म्हणतो मी. का सर कधी ठरवले तू? अहो त्या लागवडीत पुरे रान तयार करायचे लय गोष्टी करावं लागत. आता उद्या नांगरट करायची, नांगरटीसाठी ट्रॅक्टर एकदम सज्ज करून ठेवलाय. आता आडू उभी नांगरट करू आणि जमिनीला पूर्ण हवा घेऊन देऊ. हा गणपा आता मी रोटर मारून लगेच सरी टाकून देणार आहे. अहो तात्या इथंच तर चुकतंय आपलं. औषधासाठी असं आबडधोबड काम चालत नाही, त्याचं पूर्वनियोजन करावं लागतं. आता ऊसच्या रानामध्ये 12 ते 18 महिने उभं राहणार आहे. ते रान पण आपण तसंच चांगलं तयार करायला पाहिजे की नाही. हो आपण झोपायला जेवायला शौचाला पण आपण चांगली जागा बघतो. मग या ऊसाच्या मुलांना तर रात्र काम करायच्या रानात, मग ते तर चांगलं तयार करायला पाहिजे की नाही आपण. तात्या आपण कालच पाहिलं ऊसाची मुळी ऊसासाठी किती महत्वाची. त्यामुळं मुळीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मुळीकडे दुर्लक्ष झालं तर 100 टन जाऊ द्या, 40-50 टन सुद्धा ऊस येऊ शकत नाही. अहो तात्या ऊसाची मुळं खोलवर जातात आणि खोलवर मुळं जाण्यासाठी जमीन भुसभुशीत लागते. एकदा जमिनीत भुसभुशीत झाली तर हवा पाणी क्षार याचं चलनवलन चांगलं होते आणि चलनवलन चांगलं झालं का मुळीच्या वाढीसाठी अडथळे येत नाही. आणि सर्वात महत्वाचं मुलीला ऑक्सिजन जास्त भेटतो आणि तसा मुलीला ऑक्सिजन जास्त भेटला की ती मूळ ऊसाच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाची असते. तात्या अहो तात्या अहो रानाची पूर्व मशागत करणं गरजेचं असतंय. गरज पडल्यास सबसॉइलर वापरून आपण कठीण तळ फोडून घ्यायची आणि रानाची उभी आडवी नांगरट झाल्यानंतर मातीची उलथापालट होती आणि अशा मातीला सूर्याची उष्णता हवा हे सगळं मिसळून मातीला चिटकलेल्या अनावश्यक क्षार जीवाणू बुरशी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तणांचे अवशेष वेगळं होण्यासाठी आणि त्यांची बेमोड होण्यासाठी मदत होते. आता शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार लागवडीपूर्वी जमीन तापलेली असलेली आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. आता ही तापलेली जमीन आपल्याला पुढच्या नियोजनासाठी खूप मदत करते आणि या जमिनीमुळं आपल्या पिकाला आणि त्यांच्या खतांना कीड रोगांपासून प्रतिबंध पाण्याचं व्यवस्थापन आणि आंतरमशागत एवढे फायदे होतात. हो तात्या एकदा जमिनीची नांगरट झाली का जमीन चांगली तापते आणि जमिनीला हवा पण चांगली भेटते. मग कुळवाच्या साहाय्याने ढेकळं फोडून घ्यायचे. एकदा ढेकळं फोडले का माती परीक्षणासाठी नमुना घ्यायचा आणि सर्वात महत्वाचं तात्या जमिनीमध्ये जुन्या ज्या वनस्पतीचे अवशेष आहेत ते एकत्र करायचे नष्ट करायचे. तात्या उपयुक्त जीवाणू आणि बुरशी साहाय्याने मूल्यवर्धन केलेल्या कुठले सेंद्रिय खत एकरी 5 टन वापरायचं आणि जमिनीत मिक्स करायचं. तात्या इत्यादी महत्वाच्या बाबी मुळीच्या निरोगीपणासाठी आणि मुळीच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाचे असतात. आणि बरं का तात्या त्याबरोबरच माती परीक्षणानुसार आपल्या जमिनीत आवश्यक असलेल्या भूसुधारकांचा वापर करणे, त्यानंतर भू अंतर्गत कार्यक्षम अशा निचऱ्याची प्रणाली नियोजन करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपल्या जमिनीत आपल्याला सेंद्रिय कर्ब जर कमी आढळले तर आपण दैनच्या आणि ताक सारख्या हिरवळीच्या पिकांचं नियोजन करायचं. या सगळ्या बाबी आपल्या मुलांना पोषक ठरतात. हे म्हणजे ते क्रिकेट सारखंच झालं ना. प्रत्यक्ष क्रिकेट मॅचच्या वेळेला अगोदर खेळपट्टी तयार करायची आणि ग्राउंड तयार करून घ्यायचं. अगदी बरोबर बोलले तात्या. अहो ज्याची पूर्व तयारी चांगली त्याचा रिझल्ट बी चांगला असतो. नाही तर तुकाराम महाराज म्हणले तसं होतंय, मोले घातले रडाया न आसू न माया. हे बघाड्यांनो आता आळस एकदा बाजूला करा आणि चला बरं आता कामाला लावू. चला उठा. महाधन